काय गोळी लागली? आणि त्यांना गोळी लागली म्हणून ऋषी तिथे गेला, तर त्यानं त्यामध्ये काय गुन्हा केला ग? हा, बरोबरच वागला ना तो. सतीश, मला माहितीये तुम्ही कायमच त्या कमळीवर विश्वास ठेवलाय, पण मी तुम्हाला सांगते ती मुलगी आपल्या विश्वासाच्या लायकीची नाहीये. तिने ऋषीला आणि मला दूर केलंय. सतीश, ती मुलगी जशी दिसते तशी नाहीये. तुम्ही का माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही? नाही नाही, मला हे अजिबात पटत नाहीये. मी आपल्या ऋषीला चांगलंच ओळखतो. तो विनाकारण असं अजिबात वागणार नाही. बाबा, अहो तुम्ही समजताय तसा ऋषी राहिलेला नाही आता. त्याला आपल्या घराशी, आपल्या कुटुंबाशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाहीये. त्याला फक्त आणि फक्त कमळी दिसते आता. ती कमळी आहे ना, इनामदारांच्या घराची सून होण्याचे स्वप्न बघते. आणि ऋषीला तिच्याबरोबर संसार थाटायचे. लायकी आहे का त्या कमळीची आपली सून होण्याची? तुम्ही सांगा मला, शोभते का ती ऋषीला? काय बोलतेस तू हे? अगं, त्या मुलीबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही? नाही, मान्य आहे तिला तिचा बाप कोण आहे हे माहिती नसेल, पण त्यात तिची काय चूक आहे? आणि आता मला या सगळ्यामध्ये ऋषीची पण काहीही चूक वाटत नाहीये. नाही, चल चल, आपण त्याच्याशी बोलू आणि त्याला समजवू आणि त्याला परत घरी घेऊन येऊ. बाबा, हे बघा, अहो त्यांनी स्वतःहून हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. ऋषी या घरात परत येणार नाही. मी लिहून देतो तुम्हाला. हो सतीश, ऋषी या घरात आता पाऊल ठेवणार नाही. मी त्याला त्याच दिवशी सांगितलं होतं, तू जर कमळीची निवड केली तर या घराच्या बाहेर पाऊल ठेवलंस त्या क्षणापासून तुला इनामदारांचं नाव टाकून द्यावं लागेल. आणि तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, आज नंतर ऋषीचं आणि आपलं, तुमचं सुद्धा काहीही नातं नाही. ऋषी या घरात परत येऊ शकत नाही म्हणजे नाही. बस बस.